मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी कडून तपासाची चक्र वेगाने फिरवली जात आहेत। या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या भोवती कारवाईचा फास आवळला जातोय। वाल्मिक कराड हाच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे। आता वाल्मिक कराडला साथ देणारे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। मागील वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली, ठिकठिकाणी आक्रोश मोर्चेही काढण्यात आले। या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून 1 जण अद्यापही फरार आहे। सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली। तपासाच्या दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरेही लागलेले आहेत। सीआयडीने या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड भोवती तपासाचा फास आवळला। एकीकडे आरोपींचा धुराळा उडत असताना दुसरीकडे वाल्मिक कराड हा पर्यटन देवदर्शन करत होता। त्यानंतर मात्र तो फरार झाला होता। अखेर वाल्मिक कराडने व्हिडिओ पोस्ट करत शरणगती पत्करली होती। वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात शरण आला। सीआयडी मुख्यालयात सरेंडर होण्याआधी कराडचा व्हिडिओ समोर आला। त्यात त्यानं आपण सरेंडर होत असल्याचं सांगितलं। कराड हा सरेंडर होत असताना त्यावेळी त्याच्यासोबत 2 व्यक्ती आणि एक व्हाईट कलरची एसयूव्ही होती। ही एसयूव्ही कार आता सीआयडीने जप्त केली आहे। सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचे समर्थक होते। परळीतील स्थानिक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते कराडसोबत होते। सीआयडी मुख्यालयात आल्यावर कराडला लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलं। आता कराडसोबत सरेंडरच्या वेळी असणारे सीआयडीच्या रडारवरती आहेत।